कामेरीत एकाच रात्री 2 ठिकाणी थरारक जबरी चोरी। वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री 2 ठिकाणी धाडसी जबरी चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। श्री भवानी मंदिर परिसरातील 2 बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करत सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचा ऐवज आणि मौल्यवान साहित्य असा अंदाजे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। रविवारी 23 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली। भवानी मंदिराशेजारी राहणाऱ्या सदाशिव रंगराव पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य शेतातील कामानिमित्त जुन्या घराकडे गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। लोखंडी कपाट फोडून दागिने चोरून नेले। त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीही फोडून कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त केली। सोमवारी सकाळी पाटील कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। यानंतर चोरट्यांनी लगतच असलेल्या बाबासाहेब आनंदराव पाटील यांच्या बंगल्याला लक्ष्य केले। पाटील हे कुटुंबासह पुण्याला गेले होते। चोरट्यांनी बंगल्याच्या मागील लोखंडी दरवाजातून प्रवेश करत आतील लाकडी दरवाजा फोडला। त्यानंतर बेडरूम मधील 2 लोखंडी कपाटे फोडून 1.5 तोळ्याचे ब्रेसलेट, चांदीचा करवठा आणि इतर मौल्यवान साहित्य लंपास केले। विशेष म्हणजे घटनास्थळी चोरट्यांची कुऱ्हाड, टिकाव आणि खोरे आढळून आले आहे। त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। एकाच रात्री 2 घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याने कामेरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या धाडसी चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता ईश्वरपूर पोलिसांसमोर आहे। पोलिसांचा कसून तपास सुरू आहे।